नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 4 स्वस्तिकची रांगोळी काढणार आहोत. त्यामध्ये मी लक्ष्मीचे पावले देखील काढवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम मी इथे अशा पद्धतीने टिपके करून घेणार आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 2 3 4 1 2 3 4 पुन्हा हे 5 टिपके झालेले आहेत. त्याच्या खाली सेम पुन्हा आपण 5 करून घेणार आहोत याच लाईन मध्ये. 1 2 3 4 5 पुन्हा इकडे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 4 5 झाले. हे 5 आपण करून घेतलेले आहेत. आता सेम पद्धतीने आपण इकडेही करून घेणार आहोत. इथून पुढे पुन्हा 5 करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 इकडे तसेच 1 2 3 4 5 आणि इकडे सर्कल 1 2 3 4 5 1 2 3 4 5 या पद्धतीने 1 2 3 4 5 परत 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि हे 5. आता पुन्हा आपण त्याच पद्धतीने खाली 5 करून घेऊया. 1 2 3 4 5 पुन्हा 1 1 2 3 1 2 झाले. आता आपल्याला मध्ये 3 झाले. 2 3 4 आणि हे 5 1 2 3 कारण की ऑलरेडी आपण इथे टिपके करून घेतलेले आहेत. इथे 5 इथे 5 आणि इकडे पण 5 आणि वरती पण 5 अशा पद्धतीने आपण हे 5 टिपके करून घेतलेले आहे. आता सर्वप्रथम सेंटरच्या ह्या 3 टिपक्यांना आपण असे जॉईंट करून घेऊया. या 3 टिपक्यांना आपण इथून असे जॉईंट करणार आहोत. पुन्हा या खालच्या 3 असे करत होते. अशा पद्धतीने हा आपला परफेक्ट आकार तयार झालेला आहे. आता पुन्हा इकडे तसेच या 3 टिपक्यांना असे जॉईंट करूया. पुन्हा इथे असे इकडे असे या पद्धतीने
आता या रेषेपासून इथेपर्यंत आपण सरळ रेषेत असं त्याला जॉईन करून घेऊया. सेम याच पद्धतीने ही आपण अशी जॉईन करून घेऊया. आता ही रेष आपण अशी जॉईन करूया. असं अशा पद्धतीने, कारण की याला आपण असं जॉईन करणार आहोत. आणि हे थोडस वक्र करून आपण याला हे असे जॉईन करणार आहोत. सेम पद्धत अशी वक्र करायचं थोडस, असं जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने जॉईन करून घेऊया. हे आपण हे असं जॉईन करून घेऊया. परत त्याला वक्र पद्धतीने अशा पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत. पुन्हा सरळ जाऊन इकडे असं वक्र करून इथे आपण असं जॉईन करून घेऊया. आता ही रेष आपण इकडनं अशी जोडून घेणार आहोत. असं वक्र करून हा आकार इकडे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपण याला जॉईन करून घेऊया या पद्धतीने. हा झाला आपल्या चारी स्वस्तिक तयार. मध्ये असा षटकोनाचा आकार तयार होतो. त्यामध्ये आपण अशा पद्धतीने व्हाईट कलर टाकून घेऊया. चाळणीच्या साहाय्याने केलेला आहे. या व्हाईट मध्ये आपण रेड कलर ना अशा पद्धतीने डॉट करून घेऊया. सेम इकडेही असेच टाकून घेऊ. त्या वाटीच्या साहाय्याने मी त्याला असं प्रेस करून घेते. मागच्या काडीने त्याला अशा पद्धतीने आकार देणार आहे. पुढे पावलाला आपण देवीचे बोटे काढून घेऊया. आपण बोटाच्या सहाय्याने त्याला असे प्रेस करून घेऊया. हे झाले देवीचे पावले. हे थोडेसे हळदी कुंकू आपण टाकून घेऊ. थोड्याशा इथे अक्षदा मी वाहून घेणार आहे.
मी देवीला अगदी असा छान दिवा लावून घेणार आहे.